सर्वांना नमस्कार. माझं नाव डॉक्टर परेश वाडेकर. डब्ल्यू ब्रो स्टॉक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर अक्कलकोटमध्ये राहण्यासाठी सोय बघत असाल तर आज आता आपण इथे पुणेकर भवन इथे आलेलो आहे. खूप चांगली अशी व्यवस्था आहे, स्वच्छता खूप चांगली आहे, लिफ्टची व्यवस्था आहे आणि अधिक माहितीसाठी इथे या हॉटेलचे मॅनेजर आहेत, त्यांना मी माईक देतो, ते तुम्हाला सर्व माहिती सांगतील. नमस्कार सर, श्री स्वामी समर्थ. माझं नाव कल्लप्पा तडवळे आहे. पुणेकर भवन यात्री निवास. आपल्याकडे कसं आहे सर, 1 BHK 1 RK असं फ्लॅट आहेत. एका 1 BHKमध्ये टोटल 4 बेड आहेत. बेडरूममध्ये 2 बेड आहेत, हॉलमध्ये 2 बेड आहेत. इंडियन वेस्टर्न दोन्ही बाथरूम आहे. गरम पाण्यासाठी गिझर आहे सर. आणि 1 RKमध्ये 2 बेड आहेत, इंडियन वेस्टर्न दोन्ही बाथरूम आहे, गरम पाण्यासाठी गिझर आहे सर. असं आमच्या पुणेकर भवनमध्ये असं 1 RK 1 BHK असं फ्लॅट आहे सर. असं त्याचसोबत आपल्याकडे लिफ्टची सुविधा आहे सर. आणि जे काही नाश्ता ब्रेकफास्ट, सकाळचं ब्रेकफास्ट आहे सर, आणि संध्याकाळचं जेवण जे राईस प्लेट आहे सर. तर मंडळी, आता हा जो फ्लॅट तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये तो आहे 1 BHK. यामध्येच आम्ही आमची राहण्याची सोय केली होती. त्यामध्ये हॉल आहे, आतमधला रूम आहे आणि एक किचन आहे. तर बाहेरच्या हॉलमध्ये 2 बेड आहेत, आतमधल्या रूममध्ये 2 बेड आहेत. असे तुम्ही 4 जण इथे तुमची राहण्याची सोय करू शकता. आम्ही याच 1 BHK फ्लॅटमध्ये आमची सोय केली होती. आम्ही 5 जण होतो. आणि जो बाहेरचा हॉल आहे त्याला एक बाल्कनी पण आहे, छान बाल्कनी आहे. तिथे तुम्ही असे बसू शकता, छान गप्पा मारू शकता. प्लस जे बेसिक व्यवस्था लागते, जे एकदम जे गरजेची व्यवस्था, त्यामध्ये गिझर आहे, हँगर्स पण त्यांनी कपाटामध्ये दिलेले आहेत. ते खूप चांगलं आपल्याला तिथे वापरता आले. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला लांबून जातो, आपण तिथे राहतो. त्यामध्ये फॅमिलीला चांगली राहण्याची व्यवस्था असावी असं आपल्या मनामध्ये असतं. तर आम्ही जसे हे फ्लॅट्स बघितले इथे पुणेकर भवनमध्ये, स्वच्छता एवढी चांगली होती की आम्ही लगेच तिथे फ्लॅट सिलेक्ट केला आणि तिथे आम्ही 2 दिवस राहिलो. मंडळी, आता जो तुम्ही फ्लॅट बघत आहात तो आहे 1 RK, म्हणजे हॉल आहे प्लस किचन आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे. तर बाहेरच्या हॉलमध्ये 2 बेड आणि आतमधलं बाथरूम, टॉयलेट प्लस गिझर आहे. हे पण नॉन AC आम्ही बघितलं. ह्याच्यामध्ये आम्ही नाही राहिलो, परंतु असे 2 जण समजा येत असतील तर ही पण एक खूप चांगली इथे राहण्याची सोय होऊ शकते. या दोन्ही फ्लॅट सिस्टीममध्ये म्हणजे 1 RK किंवा 1 BHK यामध्ये AC पण आहे. आम्ही स्वामींचं दर्शन घेण्यासाठी डिसेंबर महिन्यात गेलो होतो. आम्हाला तशी ACची काही गरज वाटली नाही, वातावरण खूप चांगलं होतं तिथे. परंतु जर कोणी एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात गेलं, गरमीच्या महिन्यात गेलं, तर AC ऑप्शन पण तिथे अवेलेबल आहे. आपल्याकडे जे 4 फ्लोअर आहेत सर, त्याच्यामध्ये 2 फ्लोअर AC आहेत, 2 फ्लोअर नॉन AC आहेत. म्हणजे 12 फ्लॅट AC, 12 फ्लॅट नॉन AC, टोटल 24 फ्लॅट आहेत सर आमच्याकडे. 1 BHKचे 10 फ्लॅटचे AC आहेत, 2 1 RKचे AC आहेत. त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण याची पण सोय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मंडळी, इथे या पूर्ण बिल्डिंगमध्ये CCTV ह्याची पण व्यवस्था आहे. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने पण खूप महत्त्वाचं असतं ते. आणि पार्किंगसाठी पण खूप अशी चांगली, खूप मोठी जागा आहे. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅरिफ इथे एकदम रिजनेबल आहेत. आम्ही इथे अक्कलकोटमध्ये बरेच हॉटेल आम्ही इथे चौकशी केली, पण आम्हाला इथे जो बजेट मिळालं एकदम अतिउत्कृष्ट असं, एकदम बजेट फ्री असं आपल्याला इथे टॅरिफ मिळालेलं आहे. आणि इकडची तुम्हाला सर्व माहिती, त्यांचा फोन नंबर आणि गुगल मॅपवरती लोकेशन हे मी तुम्हाला सर्वांना शेअर करेन. आणि तुम्हाला मंडळी मी आवर्जून असं सांगेन की इथे या पुणेकर भवनमध्ये आम्ही इथे राहिलो, आम्हाला खूप अशी चांगली व्यवस्था इथे यांनी दिलेली आहे. स्वच्छता खूप चांगली आहे आणि इकडचे जे सगळं स्टाफ आहे हे अतिउत्कृष्ट असं चांगलं काम इथे करत आहे. धन्यवाद.